दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे प्रभागनिहाय सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, त्याचप्रमाणे राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सखोल स्वच्छता मोहीम अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्वसामान्य कार्यपद्धती राबविण्याबाबत राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, सर्व नगर परिषद, नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांना तसे पत्र प्राप्त झाले आहे। तर अनेक ठिकाणी या मोहिमेला सुरुवातही करण्यात आली आहे। सदर मोहिमेअंतर्गत रस्ते साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय स्वच्छता, शहर सुशोभीकरण, जनजागृती आणि प्रचार, कर्मचारी सुरक्षितता आदी उपक्रम हाती घेणे आवश्यक असल्याचे कळवण्यात आले आहे। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने सखोल स्वच्छता अभियान सुरू केलेले आहे। त्या अंतर्गत उमरेड नगरपालिकेच्या आतमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मंदिरे, बाग बगीचे, सार्वजनिक उद्याने, सोबतच शौचालय आणि ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिग जमलेले असेल काही, हा सगळा परिसर नगरपालिकेमार्फत स्वच्छ करण्यात येत आहे। क्रीडांगणे आणि बाकीच्या विभागाला विकसित करण्यात येत आहे। नमस्कार। नगर परिषद उमरेड अंतर्गत सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत आपण प्रभागनिहाय सर्व मंदिरे, क्रीडांगणे, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे, बाजारपेठा या सर्वांची साफसफाई करून घेत आहोत। तसेच आपण दैनंदिन शौचालय, त्यानंतर प्रत्येक बाग बगीचे या सर्वांची स्वच्छता करून घेत आहोत। धन्यवाद। नमस्कार। नगर परिषद उमरेडतर्फे सखोल स्वच्छता अभियान अंतर्गत उमरेड शहरातील सर्व बाग बगीचे, सर्व धार्मिक स्थळे, तसेच बाजारपेठे, गावातले मुख्य रस्ते, आजूबाजूचा सर्व परिसर हा सर्व व्यवस्थित आम्ही साफ करण्यात आला। तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते त्यांनी रोज या आमच्या सहकार्य करावं, साफसफाई सहकार्य करावं। नमस्कार। महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे, उमरेड।